प्रभाग क्रमांक 18मध्ये राजकीय घडामोडींना वेग. BJPच्या माजी नगरसेविका मीरा हांडगे यांचा अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय. मीरा हांडगे ह्या भारतीय जनता पार्टीत गेल्या 30 वर्षापासून एकनिष्ठ राहून कार्यरत होत्या. त्यांनी नगरसेविका म्हणून तसेच बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदाच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र एवढ्या प्रदीर्घ कालावधीत निष्ठा आणि कार्य असूनही पक्षाने यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या संवाद मेळाव्यात बोलताना सचिन हांडगे यांनी सांगितले की मी स्वतः गेल्या 30 वर्षापासून भाजपमध्ये एकनिष्ठपणे काम करत आलो आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असताना आणि नागरिकांचा भरघोस पाठिंबा असताना मातोश्री मीरा हांडगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही जनतेच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी मीरा हांडगे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय व्यक्त केला आहे. प्रभागातील दांडगा जनसंपर्क, विकास कामांची शिदोरी आणि नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांच्या जोरावर मीरा हांडगे ह्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांना प्रभागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. या मेळाव्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मी या गणरायाची शपथ घेऊन सांगतो, इथं बसलेली माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. मला त्यांनी विचारलं तुझ्याकडे पैसे किती निवडणूक लढवायला. पैसे विचारले मला, पैसे. ठीक म्हटलं करी खर्च. मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे, काही माझे संबंधित बिल्डर आहेत, मित्र आहेत, ते माझ्या मागे उभे राहते. म्हटलं नाही काही झालं तर साठवीची विकल म्हटलं आपला, हे पण सांगितलं. ठीक आहे, मला सांगितलं बायकोची तयारी कर, रेणुकाचे डॉक्युमेंट्स काढ, साक्षीदार येतं 3-4 तर. त्याच्यात 4 दिवस घालवले. 4 दिवस बायकोचे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी मी फिरलो. त्या ठिकाणी परत गेलो. म्हटलं मी काढले डॉक्युमेंट्स, आता काय करायचं सांगतो, करतो, बघतो, सांगतो, करतो, बघतो. आता मी तुम्हाला सांगतो मी काय करतो ते. तुम्ही मला सांगितलं ना सांगतो, बघतो, करतो. आता मी सांगतो तुम्हाला, मी दाखवतो तुम्हाला. आणि कशाच्या रूपाने दाखवेल? कोणाला एक शब्द बोलणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही. माझ्या कामाच्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी. माझं काम सांगेल तुम्हाला आणि इथे बसलेली जनता सांगेल की याच्याकडे काय आहे ना, ही जनता सांगेल. धनने कमवलं पण धनशक्ती पुढे त्यांचा पराभव मात्र झालेला आहे आणि अन्याय झालेला आहे. तर आपण सगळेजण इथं जमा झालेलो आहे की त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांचं दुःख आपल्या बोलीतून व्यक्त करण्यासाठी. कारण त्यांनी जे आवंडा घडून घेतला आहे, आम्ही बघितलंय भाजपासाठी BJP जे निष्ठा म्हणजे जे धार्मिक कार्य सगळ्या याच्यासाठी जे BJP प्रचलित आहे. पूर्ण देशामध्ये आज BJPचा झेंडा लहरतो आणि नक्कीच मी सुद्धा BJPचे खूप प्रामाणिक म्हणजे कार्यकर्ती आहे. आणि मला अजूनही मोदी असो, अटल बिहारी वाजपेयी असो, मला खूप आवडतात. पण केवळ BJPमुळं, तसंच आप्पा आहे आणि मावशी आहे की BJPसाठी त्यांनी स्वतःचं सर्वस्व वाहून घेतलंय. मी बघितलं आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा समोर कोण उभं आहे, मी आप्पा आमच्याकडे यायचे तेव्हा आम्ही सांगायचो आम्हाला कोण माणूस उभा आहे त्याच्याशी घेणं नाही आहे, फक्त BJP आहे आणि BJPच्या व्यक्तीला निवडून आणायचे म्हणून आम्ही आमदारकीसाठी काम करतो. तर आम्ही सुद्धा जसे आप्पा गल्ली बोळात फिरत होते, त्यांनी स्वतःच्या परिवाराकडे कधी लक्ष दिलं नाही. मुलं कितवीला शिकताय, नेहमी आम्ही रेणुकाताईंना विचारायचो तर त्या मुलांच्या जे काही शाळेचे फंक्शन असतील तर ते एकटाच हँडल करायच्या. मी म्हणायचे अहो असं कसं आहे, आपण घेऊन जायचं ना, तुम्ही पॅरेंट्स जोडीने पाहिजे, त्यांचं मुलांकडे लक्ष पाहिजे. तर ते नेहमी कार्यकर्त्यांच्या गडबडीत असायचे.
जेव्हा आम्ही म्हणू की आपा थोडी गाडी बदलून घ्या वगैरे, तर ते म्हणायचे नाही, मला कार्यकर्त्यांना सगळं त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांना हवं नको बघावं लागतो. तर BJP एक असा पक्ष आहे की मला वाटतं असं होतं की आम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसात वेळेस त्यांची आमची ओळख झाली होती. तर जेल रोडला BJP आणला असेल तर ते सचिन आप्पांनीच आणलं असेल. म्हणजे तेव्हापासून खूप नाशिक रोडला BJPचं वारं व्हायला लागलं. आणि पक्ष नाही, तो संस्कार आणि निष्ठा आणि त्याग यावर उभा असलेला परिवार आहे. या पक्षासाठी अनेक कार्यकर्त्यांना उन्हात, पावसाळ्यात आणि वादळात घरदार, व्यवसाय, वेळ सगळं बाजूला ठेवून कमळ चिन्हासाठी प्रामाणिकपणे काम केलं. पण असंच एक निष्ठावंत कार्यकर्ता ज्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी झटून काम केलं, त्यांचं जीवन भाजपाचं झाले. आज त्यांना तिकीट न मिळाल्याने दुःख झाले आणि अन्यायाची भावना निर्माण झाली. याचं उदाहरण असेल तर ते आपल्याला आप्पांच्या माध्यमातून दिसतं. आज मी इथे एक पक्षाचा मेंबर म्हणून नाही बोलत, पण एक संघर्षाचा काळ हा स्वतः डोळ्यांनी बघितलाय. आज आपण सर्व इथे आलो आहोत ते आप्पांना आणि ताईंना विजय करण्यासाठी. आज एक आपल्या इथे माऊली ज्या बसल्या ते एक आशेच्या किरणाने बसल्यात. आशेचा किरण असा की हे आपले सर्व परिवार आहे. आज ह्या सर्व परिवाराला आपल्याकडून उमेद आहे की या ठिकाणी प्रभागाचा विकास व्हावा, प्रभागामध्ये नवीन नवीन गोष्टी याव्या, मुलं अजून शिक्षणाचं महत्व त्यांना मिळावं, सगळ्या गोष्टी पुढे जाव्यात, यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत. आणि आज मला असं वाटतं की मागचे जे मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्याने आपण आणि त्यांना विजयी करूया. AMP चॅनलला सबस्क्राईब करा